ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 4 इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी, शिक्षक समिती सभापती माजी नगरसेविका सरिता सोनवणे, मोनिका हिरे, शंकर हिरे, किरण सोनवणे सर्व उमेदवारांनी निमाणी मंगल कार्यालय येथे प्रचार नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली। दिंडोरी रोड परिसरामधील आदित्य कुंज, महालक्ष्मी टॉकीज, लोकसहकार नगर, श्रीरामनगर, सहकार नगर, श्रीरामनगर, निमाणी बंगला, दिंडोरी रोड, पंचवटी पोलीस स्टेशन परिसरामध्ये रॅली काढण्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची सुरुवात करण्यात आली। गेल्या पंचवार्षिक नाशिक महापालिकेत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवक हेमंत शेट्टी, नगरसेविका सरिता सोनवणे, मोनिका शंकर हिरे यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर प्रचंड मताधिक्याने निवडून आले। नगरसेविका कार्यकाळात कुठलाही भेदभाव न करता समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत विकास साधण्याचा प्रयत्न केला। 8 वर्षांपासून काम सुरू ठेवले। नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, नगरसेविका सरिता सोनवणे, मोनिका शंकर हिरे यांनी आमदार खासदार निधी प्रभागात आणून विकास केला। रस्ते, पाणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, सभागृह, समाज मंदिर, अभ्यासिका, वाचनालय, स्मार्ट रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, लाईट, लहान मुलांसाठी खेळणी अशा अनेक विकासांची कामे ही कॅन्सर हॉस्पिटल, कॉलनी, दर्शननगर, तारवाला नगर, श्रीरामनगर, फुलेनगर, राजवाडा, लांबखेडे, मळा, तलाठी कॉलनी, लोकसहकार नगर, मार्केट यार्ड, सिग्नल, हमालवाडी, फुलेनगर, वाल्मिक नगर, मुरुडवाडी, संजयनगर, म्हसोबा नगर, शिवनगर, वाल्मिक नगर, लांबखेडे मळा, NIT कॉलेज रोड, राजवाडा, आदित्यकुंज, संजयनगर, भराडवाडी, लक्ष्मण नगर प्रभागात 100 कोटींहून अधिक निधीतून प्रभाग विकास केला। यामुळे राहिलेली उर्वरित कामे पूर्ण करण्याचा सर्व उमेदवारांचा मानस आहे। पुन्हा एकदा जनतेने सेवेची संधी द्यावी असे आशीर्वाद मतदार बांधवांना करत प्रचारात आघाडी घेतली। यावेळी इच्छुक उमेदवार संजय पाटील, शरद सानप, राजेंद्र माने, भूषण महाले, किरण सोनवणे, शंकर हिरे सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवार सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत प्रचार प्रारंभ केलाय। शुभारंभ केलेला आहे। तेव्हा आदित्य कुंज सोसायटीमध्ये पहिला आम्ही इथे आलो। इथे त्यांनी आम्हाला सदिच्छा भेट इथे त्यांनी दिली आणि मी त्यांची खूप आभारी आहे। तुम्ही आमच्या पाठीशी राहा अशी मी सर्वांना विनंती करते आणि भरभरून BJPला मतदान करा। प्रभाग क्रमांक 4 मधनं सर्व भाजपचे उमेदवार आपल्या दर्शनासाठी आणि प्रचारासाठी आज शुभारंभ केलेला आहे। सर्वांनी मिळून भाजपचे सर्व उमेदवार नाशिक शहराचे भरघोस मतांनी विजयी करावे ही विनंती। आज आमच्या प्रभाग 4च्या वतीने निमाणी मंगल कार्यालयाच्या इथून आम्ही कार्यालय ओपन करून प्रभागात पॉम्पलेट वाटून व आम्ही मतदाराशी भेटण्यासाठी निघालेलो आहोत। तर प्रथम आम्ही सेवाकुंज असेल, आदित्य कुंज असेल, श्रीरामनगर असेल या भागातून शुभारंभ केला। तर आपल्या नागरिकांनी जे 2017ला आम्हाला या भागातून भरघोस मतांनी निवडून दिलं, तसंच भारतीय जनता पार्टीमागं अशी जनता राहो ही शुभेच्छा वाटतो सगळ्यांना।